मुख्यमंत्र्यांकडून चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले। सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। नाशिकमधील भोंदूबाबा खरात प्रकरणावरून चाकणकर अडचणीत आले आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय। वर्षा या निवासस्थानी चाकणकरांची फडणवीसांसोबत चर्चा झाली। चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सूत्रांकडून कळलंय। तर फडणवीसांचे राजीनाम्याचे आदेश आणि चाकणकरांनी ट्विट केलंय, पण राजीनामा नाही, खरात प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी असे पोलिसांना निर्देश दिल्याचं चाकणकर म्हणाले आहेत। एक ट्विट चाकणकरांचं आलंय, पोस्ट आली ती बघूयात। राज्य महिला आयोग या घटनेची अत्यंत गांभीर्यानं दखल घेत आहे। खरात प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार। प्रकरण केवळ एका महिलेपुरतं मर्यादित नसून आरोपीनं श्रद्धेचा गैरफायदा घेऊन लैंगिक शोषण केल्याची दाट शक्यता आहे। या प्रकरणाची गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता राज्य शासनानं या तपासासाठी एसआयटी नियुक्त केली आहे। तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास निष्पक्ष होईल याची मला खात्री आहे। सापडलेल्या 58 व्हिडिओमधील पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वासात घेण्यात यावं। आरोपीनं जर व्हिडिओ ब्लॅकमेलिंगसाठी वापरले असतील तर कडक कारवाई करण्यात यावी। सदर प्रकरणाचा तपास ठराविक कालमर्यादेमध्ये पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात यावं, अशी पोस्ट रुपाली चाकणकर यांची।